नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. मध्ये जेव्हा मी स्त्रियांच्या बाजूने व्हिडिओ बनवले. मध्ये मी एक असा व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये पुरुषांनी स्त्रियांना मदत करावी, म्हणजे उतार वयामध्ये स्त्रियांना मदत करावी. असे आता आजकाल बरेच पुरुष स्त्रियांना मदत करतात, ही गोष्ट खरी आहे. त्यावरती मी व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओवरती मला इतक्या कमेंट्स आल्या, म्हणजे पुरुषांच्या अशा रागारागातल्या कमेंट्स आल्या आणि काही पुरुषांच्या तर खूप वेड्यावाकड्या कमेंट्स आल्या. म्हणजे मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की 40 वर्ष संसार केल्यानंतरसुद्धा तुम्ही आपल्या बायकोचा जरासुद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या बायकोच्या विरोधात आपण बोलतो आहे. तर 40 वर्ष संसार केल्यानंतर काहीतरी प्रेम थोडंफार तरी असायला पाहिजे. पण पुरुषांचं असं का होतं हे मला माहीत नाही आहे आणि बायकांचंही होतं. पण मी कधीच माझ्या व्हिडिओमध्ये फक्त एकाचीच बाजू घेऊन बोलत नाही. मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्त्रियांनी देखील पुरुषांचा विचार करावा यावरची 2-4 वाक्य घेतलेली आहेत, पण ती पुरुषांनी ऐकली. एनिवेज, मला फक्त एवढं सांगायचं आहे, कमेंटवरून एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही माझा व्हिडिओ बघतात, तुम्ही सामाजिक बदल जो असतो आपल्या, त्या सामाजिक बदलावरती किंवा होणाऱ्या समाजातल्या ज्या घटना आहेत त्याच्यावरती मी तो व्हिडिओ बनवत असते. मी कुणाही पर्सनलवर बनवत नाही. त्याच्यामुळे माझी एक स्ट्रिक्ट सूचना अशी आहे की तुम्ही कमेंट्स करा, कारण त्याच्याशिवाय आम्हाला कळणारच नाही की तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे आमच्याकडनं. तरच आम्ही पुढचा व्हिडिओ बनवू शकतो. परंतु त्या कमेंट्स करताना सभ्य भाषा वापरा. असभ्य भाषा वापरलेली अजिबात चालणार नाही. कारण गेल्या व्हिडिओमध्ये मला असभ्य भाषेत खूप कमेंट्स आल्या आणि त्याच्यासाठी मला ही स्ट्रिक्ट सूचना द्यावीशी वाटते की ज्या कमेंट्स तुम्ही कराल त्या सभ्य भाषेतल्या असाव्यात, म्हणजे त्याच्यात तुमचा सभ्यपणा पण दिसेल. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मुळातच कमेंट्स ह्या सेक्शनमध्ये वरतीच एक टिप दिलेली असते, यूट्यूबकडनंच असते की इनअप्रोप्रिएट कमेंट्स आर नॉट अलाउड. तर ही मला वाटतं सुज्ञांना एवढी वाक्य किंवा एवढं वाक्य पुरेसं आहे, नाही का? तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हां, तर मूळ मुद्दा हा होता की स्त्रिया कामं करतात आणि पुरुष करत नाही, हा मुद्दा नव्हता. मुद्दा हा होता की स्त्रियांची तक्रार असते की बायकांना घरात किंमत मिळत नाही. त्यांचं काही म्हणणं काही प्रमाणात खरोखरच बरोबर आहे. कारण आणि पुरुषांच्या अशा कमेंट्स असतात बरं का, मग काय आम्ही करत नाही का, आम्ही तर पहिल्यासारखे राबतो, असतील त्यांच्या कमेंट्स. पण तरीही त्या तुलनेत मी अगदी स्पष्टपणेच सांगते, स्त्रिया घरातलंही करतात, स्त्रिया बाहेरचंही करतात. आपण असं गृहीत धरूयात की स्त्रिया घरामध्ये समजा कामाला बाई लावलेली असेल, 100% ती कामवाली बाई तुमच्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असणार आहे का? हो, नाही ना. मग ती बाई तिची ठराविक वेळ झाली की जाणार, तिचा जो काही टाईम असेल त्या वेळेला, हो की नाही? त्या बदल्यात ती पगार घेते. पण ही जी घरची स्त्री असते ना, जिला आपण बायको म्हणतो, ती बिना पगारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असते घरासाठीच. म्हणजे बाहेर नोकरी करत असेल तर तेही ती घरासाठीच करते आणि नोकरीला जायच्या आधीही ती घरात काम करते आणि नोकरीवरनं आल्यावरही ती घरात काम करते. ठीक आहे. मग आता मला सांगा, बाई जास्त काम करते की पुरुष जास्त काम करतो? आणि मुळात मुद्दा पुरुष जास्त काम करतो की नाही ह्याचा नाहीच आहे. मुळात मुद्दा हा आहे की बाईला त्या घरात किंमत मिळत नाही जशी पाहिजे तशी. मग त्या बायका स्वतःची किंमत स्वतः ठेवून घ्यायला शिकतात. मग त्यांना म्हणजे ते ताडण यंत्र असं म्हणतो ना, ताडण आपण जे असतं ते तो मंत्र त्यांना अनुभवावा म्हणजे करावा लागतो, त्याची प्रचिती द्यावी लागते त्यांना. मग ते ताडण मंत्र सुरू केलं की मग समोरचा जो आहे तो सरळ होतो. पण ह्या बाईच्या म्हणण्यात तथ्य आहे का की बाईला घरात किंमत नाही मिळत? ह्या वाक्याला तथ्य आहे का? तर हो आहे, बऱ्याच प्रमाणात आहे. ज्या स्त्रिया नोकरी करतात त्या थोड्याशा अशा बोल्ड झालेल्या असतात, त्या हक्काने नवऱ्याला बोलू शकतात. पण ज्या स्त्रिया नोकरी करत नाहीत त्या फक्त घरासाठीच करतात, तर त्यांनी म्हणजे पुरुषांचं म्हणणं असं की आम्ही राबतो घराच्या बाहेर, आम्ही काही पैसा कमवून आणत नाही का? मुद्दा तो नाहीच आहे. मी आधीच सांगितलं, माझा मुद्दा जो आहे तो आधीच क्लिअर केला की ती बाई बिनपगारी घरात राबत असते. पुरुष बाहेर जातो, तो काम करतो, पण त्याला तिथे 4 मित्र भेटतात, गप्पा बिप्पा करायला
कोणी ना कोणी एक सहचारी मिळत असतो आणि त्याची एक ठराविक 11 ते 5 एवढी ड्युटी असते. तशी बायकांची ड्युटी असते का? नसते. तर बाईला किंमत घरात मिळत नाही, हा मुद्दा आपला चालला आहे. तर त्या विषयावर मला फक्त एवढं सांगायचं आहे की खरी गोष्ट आहे. आणि घरात मूळ म्हणजे काय माहिती का? घरातल्या जर बाईला घरातल्या पुरुषानेच किंमत नाही दिली तर घरातले कोणीच किंमत देत नाही. सासू सासरे देत नाहीत, नणंदा देत नाहीत, जावा देत नाहीत, सुना असतील तर त्या तर अजिबातच देणार नाहीत. त्या गुंडाळून ठेवतात. ती विचार करते की जर हिला हिचाच नवरा विचारत नाही आहे तर मग आपण का किंमत द्यायची. हा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर तुम्ही अगदी विचार नीट करून लक्ष देऊन माझा व्हिडिओ ऐका. पुन्हा मला अशा कुठल्याही कमेंट्स नकोत की हो आम्ही काय असं रिकामे आहोत का, आम्ही हे करायचं का, आम्ही ते करायचं का, बायकांचीच तुम्ही बाजू घेता. मुळीच नाही, बायकांचीच बाजू घेते असं अजिबातच नाही आहे. जेव्हा पुरुष बाहेरनं काम करून येतो तेव्हा ती बाई त्याला घरामध्ये देते ना, चहा देते, नाश्ता देते, जेवण तीच बनवते. पण त्या बाईला कधी कोणी असं म्हणतं का की तू बस, तू जेव, असं कोणी म्हटलं आहे का? मला तरी काही असा दिसत नाही कोणी म्हटल्याचं. फार क्वचित अशी हाताच्या बोटावर मोजणे की कुटुंब असतील की ज्या घरामध्ये त्या सासवा म्हणतात की अगं तू जेव, किंवा नवरा म्हणतो जेवलीस का तू, अशी फार बोटावर मोजण्यासारखी कुटुंब दिसतात. तर थोडक्यात म्हणजे जी घरची मूळ बाई असते तिला सगळ्यांनीच घरातल्या किंमत दिली पाहिजे. पण आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मला किंमत दिली पाहिजे असं म्हणून तुम्हाला कोणी किंमत देतं का? हो, कोणी किंमत देत नाही. तुम्हाला तुमची किंमत स्वतःला ठेवून घ्यावी लागते. कारण की ती किंमत ती कशी ठेवून घ्यायची हे जे 5 मुद्देच मी तुम्हाला सांगणार आहे, जास्त नाही. म्हणजे मला आता तुमच्याशी बोलता बोलता एकदम आठवलं की काय केलं म्हणजे आपली किंमत राहील. तर मुद्दा नंबर 1 हा आहे की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं काम तुम्ही करा. आणि जेव्हा तुम्हाला काम शक्य नाही होत आहे, थकल्यासारखं वाटतंय, तेव्हा तुम्ही सरळ बसून जा. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही थकलेले असाल तरीसुद्धा कोणी अगदी कितीही प्रेमाने म्हटलं तरीसुद्धा तुम्ही उठू नका. तुम्ही सांगा की नाही, एक 15 मिनिटाची मी विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर मी परत मग तुम्हाला जे हवं ते मी करून देईन. किंवा मग तुम्ही तुमच्या हाताने घ्या. मग ती व्यक्ती कोणी असेल, नणंद असेल, भावजय असेल, नवरा असेल, सासू असेल, कोणीही असेल, सून असेल, कोणी असेल. हा मुद्दा 2 नंबर झाला. आता तिसरा मुद्दा हा आहे की प्रत्येकजण तुम्हाला गृहीत धरेल असं तुम्ही अजिबात वागू नका. कारण की काय होतं, आपण सांगितलं की ही सगळंच करते आहे, आपण आपल्या चेहऱ्यावरती थकवा दाखवत नाही. असं वाटतं की आपलं कुटुंब आहे, आपलं घर आहे, आपली माणसं आहेत, म्हणून ती घरची स्त्री कधी कधी करतच राहते. तर ते पण चुकीचं आहे. त्या स्त्रीला कुठेतरी स्वतःला बोल्ट व्हावं लागेल. आपल्याला सगळे गृहीत धरतात हे तिच्या लक्षात आलं असेल तर तिने थांबलं पाहिजे. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा हा आहे की घरातली अगदी छोटी छोटी कामंसुद्धा तुम्ही करू नका. म्हणजे जसं की ताटं घ्यायची आहेत, ग्लासेस घ्यायचे आहेत, वाट्या घ्यायच्या आहेत, टेबलावर अन्न ठेवायचं आहे, गरज नाही आहे सगळं तुम्ही तुम्ही स्वयंपाक केला आहे ना, तुम्ही मोठी मोठी कामं केली आहेत ना, मग आता जी छोटी कामं आहेत ना ती घरातल्या प्रत्येकाला वाटून द्या. त्यांना सांगा. मुलं जर असतील तर त्यांना म्हणायचं चला रे ताटं घ्या. नणंद असेल तर तिला स्पष्ट सांगायचं की चल टेबलवरती अन्न घे. अगदी सासूबाई असल्या तरी त्यांना सुद्धा त्यांच्या परीने सांगायचं की तुम्ही मला भाजी निवडून द्या, हे करून द्या. अर्थात सगळी कामं गोड बोलूनच करायची. आपल्याला कुठलंही काम असं करायचं नाही की ज्याच्यामुळे समोरचा दुखावला जाईल. आता उरला 5वा मुद्दा. 5वा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही सगळ्यात शेवटी झोपायला नाही जायचं. कारण स्त्री घरातली काय करते, सगळं आवरते, सगळं चकचकाट करते. ओटा पूस, गॅस पूस, टेबल पूस, भांड्यांमधलं सगळं अन्न काढ, मग ते फ्रीजमध्ये ठेव. नाही करायचं एवढं. तुम्ही काम करताय तोपर्यंत घरातल्या सगळ्यांनी थोडंफार हातभार लावत सगळ्यांनी कामं करायची. तुम्ही अन्न काढलंय का, मग घरातली कोणीतरी दुसरी व्यक्ती जी असेल, अगदी नवरा असेल तर तो फ्रीजमध्ये व्यवस्थित झाकून ठेवेल. किंवा आणखीन तिसरी कोणी व्यक्ती असेल तर ती गॅस पुसेल. चौथा असेल तो कोणी आणखीन स्वतःची ताटं स्वतः उचलून ठेवायची. हे एक नवीन तिने सांगितलं पाहिजे की आपली ताटं आपली उचलायची, सगळ्यांची ताटं स्वतः उचलायची नाहीत.
त्याच्यामुळे हा मुद्दा एक 5वा जो आहे तो महत्त्वाचा आहे की तुम्ही शेवटपर्यंत काम करू नका. तुम्ही तेवढाच वेळ काम करा की जेव्हा सगळे तुम्हाला मदत करतील आणि तुम्ही सगळे तुमच्या किचनमधनं निघून बाहेर एकाच वेळेला बाहेर तुमच्या रूममध्ये जा. हे एक तिने करायचं. ह्या 5 गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना आणि घरातल्यांनी साथ दिली पाहिजे. नाही दिली तर मग तिने सोडून द्यायचं. तिने सरळ ओटा टाकून द्यायचा. म्हणजे परत आता असं म्हणलं जाईल का बरं मला एक कमेंट आली होती की आमच्या घरच्या बायकांना तुम्ही भडकवता. मी अजिबात बायकांना भडकवत नाही. किंबहुना मी हे उशिरा सांगते. काही लोकांच्या घरात हे ऑलरेडी घडतं असेल असं माझं मत आहे. हे मी का सांगते कारण की जसं जसं बाईचं वय वाढतं तसं तसं ती थकत असते. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा असतो की तिचे पिरियड्स, तिचा मेनोपॉज, तिचे कॅल्शियम कमतरता आणि हे घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळत नाही. अगदी स्त्री असून सासूलाही कळत नाही, आईलाही कळत नाही. अशा गोष्टी होतात. म्हणून त्या स्त्रीनी मी इथे कुठलीही अशी सूचना कुठल्याही स्त्रीला करत नाही आहे की तुम्ही उद्दामपणे वागा. अजिबात नाही. मी आधीच म्हटलं की जे करायचं ते सगळं गोड बोलूनच सगळ्यांना खेळवून ठेवायचं की चल ग तुम्ही ओटा पुसून घे बरं किंवा गॅस पुसून घे बरं, ये रे तू हे जरा फ्रीजमध्ये ठेव बरं. असं सगळ्यांना गोडीने बोलून सगळ्यांना असं कामाला लावायचं. आणि ही खरी न्याक आहे. आणि हे जर केलं तर घर तर शांत राहील, आनंदी राहील आणि त्या स्त्रीलाही मदत होईल घरच्या. आणि ती स्त्री स्वतःची किंमत स्वतःच ठेवेल. तर म्हणून मला बाई कोणी किंमतच देत नाही असं स्त्रीवरती म्हणायची वेळ कुठल्याच स्त्रीवरती येणार नाही. त्या स्त्रीला हे थोडंफार तरी सांभाळून राहावंच लागेल आणि ह्या 5 गोष्टीला अवलंबायला लागतील. 5 गोष्टी सांगितलेल्या लक्षात ठेवा आणि बघा, अनुभव घेऊन तुम्हाला काय वाटतं. तुम्ही जर असं सुरू केलं घरामध्ये, पुन्हा एकदा सांगते हा शेवटी मला पुन्हा अशा कमेंट्स नको की आमच्या बायकांना भडकवलं. मी ही कमेंट्स ऐकणार नाही आहे. मी बायकांना भडकवलेलं नाही किंवा मी कुठल्याही सुनेला भडकवलं नाही, सासूला भडकवलं नाही आहे, कुठल्याच नाही. मी स्त्रियांच्याच बाजूने बोलते आहे. पण स्त्रियांनी स्वतःची किंमत कशी ठेवून घ्यायची हे मी सांगते. त्याच्यामुळे कुठल्याही पुरुषाला हा अधिकार नाही की आमच्या बायकांना तुम्ही भडकवताय. अजिबात नाही, बिलकुलही भडकवत नाही. इनफॅक्ट मी तर म्हणेन की तुम्ही सुद्धा हे मान्य करायला पाहिजे की खरंच म्हणजे तुम्ही स्वतःहून जर सगळ्यांनी तिला मदत केली आणि त्या स्त्रीने जर घरातल्या सगळ्यांनी मिळून कामची मदत झाली तर तिलाही बरं वाटेल. तर म्हणून घरातल्या सर्व मेंबर्सनी, मी कोणा एकाचं नाव घेत नाही आहे, सासूचं घेत नाही आहे, सोनेचं घेत नाही आहे, नंदेचं घेत नाही आहे, नवऱ्याचं घेत नाही, सगळे घरात जेवढे मेंबर्स असतील तेवढे सगळे बाचे, पुतणे, पुतण्या, ज्या पुतणसून जे पण कोणी राहत असतील एकत्र कुटुंबात त्या सगळ्यांनी हे ध्यानात ठेवायचं. आणि त्यांनी ध्यानात ठेवलं नाही तर घरच्या स्त्रीनी जी मेन आहे तिने ध्यानात ठेवायचं. त्यामुळे मला येणाऱ्या कमेंट्स पुन्हा एकदा सांगते असभ्य भाषेतल्या अजिबात मला चालणार नाहीत आणि मी त्या ऐकणारही नाही. करायचे असतील कमेंट्स नक्की सभ्य भाषेत करा, अन्यथा माझा व्हिडिओ नका पाहू. मला अजिबात म्हणजे माझं काही आलेलं नाही. तुम्ही नाही माझा व्हिडिओ पाहिलात तरी चालेल मला, पण मला असभ्य कमेंट्स चालणार नाही. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये चांगल्या भाषेत सांगा. मुद्दा पटला नाही तरीसुद्धा मला सांगा, पण चांगल्या भाषेत सांगा. भाषा चांगली असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यातून तुमचा सभ्यपणा दिसेल नक्कीच. तर मी आता इथंच थांबते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. त्याचप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.